हॅलो गाईज, पहिल्यांदा सगळ्यात आधी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. बिकॉज आज आहे जे 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेलं द हिंदू एडिटोरियल आहे, त्याचे आत्तापर्यंत 1 इयर कंप्लीट झालेले, त्याची फर्स्ट ॲनिव्हर्सरी. आणि या केसमध्ये नेमकं काय काय असायला पाहिजे, या 1 वर्षात काय काय आपण त्या फॉर्मॅटमध्ये बघितलं, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. ओव्हरऑल थोडंसं आज नॉस्टॅल्जिक होणार आहे. मागच्या काही काळामध्ये त्या वर्षभरामध्ये नेमकं काय काय गोष्टी बघितल्या, कशा पद्धतीने ती PDF अस्तित्वात आली, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि सोबत सोबत या सगळ्यांच्या सोबतच नवीन आपल्यासाठी काही सरप्राइजेस असणार आहेत. सो लेट्स स्टार्ट. आज स्टार्ट करूया. इथून पुढच्या पार्टमध्ये आपली जर्नी कशी असणार आहे आणि या जर्नीसाठी आतापर्यंत आपण जे काही केलेले आहेत त्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. सो लेट्स स्टार्ट. आपली जी डेली द हिंदू एडिटोरियल PDF येते, त्या PDFच्या फॉर्ममध्ये नेमकं काय काय असतं, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर म्हटलं या डेली PDFला कंपाईल केलं आणि त्या माध्यमातून डेली मंथली मॅगझिन्स यायला लागले. त्यातलं सगळ्यात पहिलं जर आपल्याला आठवत असेल जानेवारी 2024चं मॅगझिन एडी वोकॅब या नावाने तयार केलं होतं आणि ते लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी मार्च याच पद्धतीने एप्रिल असेल, त्यानंतर मे जून, त्यानंतर ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे ओव्हरऑल जर बघितले तर आपण प्रत्येक मंथचे मॅगझिन्स जे आहेत ते सगळेच्या सगळे या ठिकाणी आपण पब्लिश केलेले होते. इंग्लिश पिटारा टेलिग्राम चॅनलवरती जे आहे हे सगळेच्या सगळे अवेलेबल आहेत. सोबतच मित्रांनो हे सगळे एकत्रित आपल्याला कुठे भेटतील तर ह्या सगळ्यांच्या ऑल मॅगझिन्स एकाच ठिकाणी कुठे आपल्याला बघायला भेटतील. सारथी एज्युकेशनचं जे आपलं ॲप आहे त्यामध्ये जे ई बुक्सवाला जो लोगो दिसतो, लोगोमध्ये आपण जर बघितलं तर 3 नंबरचा एक पार्ट दिसतो. आपण ॲप ओपन केल्यानंतर तिकडे बुकवाला जो लोगो आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथे बुक्स बघायला भेटतील ई बुक्सच्या फॉर्ममध्ये. तर त्यामध्ये सगळेच्या सगळे मॅगझिन तुम्हाला एकत्र भेटतील. सोबतच तिथून तुम्हाला ते शेअरसुद्धा करता येतील. जरी ॲपमध्ये सापडले नाही टेन्शन घेऊ नका. मी एडिटोरियल PDF साठीची पूर्ण 12 महिन्यांची एक लिंक बनवलेली आहे आणि ती लिंक मी जसा हा व्हिडिओ संपतोय त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो टाकून देईल. आणि त्या लिंकवरनं तुम्ही जेवढे पण मॅगझिन्स आहेत, लाईक मागच्या वर्षभरातले जेवढे मॅगझिन्स आहेत, या सगळ्या मॅगझिन्सला एकत्रित स्टडी करू शकाल. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की लाईक मला क्वेश्चन्स पाहिजे, कोणत्या कोणत्या मॅगझिनमध्ये काय काय आहे ते सगळं मी डिटेलमध्ये आता सांगणार आहे. मग नेमकं या मॅगझिन्समध्ये नेमकं काय काय आहे, शॉर्ट ग्लिम्सेस मागचे जे काही झालेले आहेत ते शॉर्ट ग्लिम्स काय काय आहेत, म्हणजे आत्तापर्यंत हे बनवत असताना काय काय मजा आली, काय काय गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटत आहेत म्हणून शेअर करतो. हा पहिलं PDF फेब्रुवारी 2024 मधली पहिली PDF होती. ही PDF मला आवर्जून सांगावीशी वाटेल. ज्यावेळेस पहिल्यांदा इथे तुम्हाला दाखवतो सुद्धा, पहिल्यांदा ज्यावेळेस मी हे बनवलं होतं त्यावेळेस त्याचं फॉर्मॅटिंग वगैरे सगळंच्या सगळं मी स्वतः करायचो. पार डिझाईन सहित सगळं मीच बनवायचं आणि मग ती कशी दिसायची या पद्धतीने डेली द हिंदू एडिटोरियल अशा नावाने होती. आणि हळूहळू जी आहे पुढे नंतर ती बदलत गेली. पण सध्या जर आपण बघितलं तर या पद्धतीची ती PDF होती. यामध्ये जर आपण बघितलं तर रोजच्या रोज जे आहे काही हळूहळू बदल होत गेले. सुरुवातीचा म्हणजे पहिल्या दिवशीची जी PDF आहे ती या पद्धतीची आहे. तुम्ही विचार करू शकता, बघू शकता. याला ना डिझाईन होती, खूप जास्त डिझाईन वगैरे काही नव्हतं, फक्त कंटेंट होतं. पण कंटेंटची क्वालिटी त्यावेळेस पण बघा, लाईक ओनली फर्स्ट सेकंड थर्ड ह्याच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन जे आहेत ते अरेंज केलेले होते. फर्स्ट सेकंड थर्ड आणि ओनली फर्स्ट इज करेक्ट, सेकंड इज करेक्ट. फॉर्मॅट मात्र क्वेश्चनचा तोच होता, त्याच पद्धतीचं होतं. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की क्वालिटी जी क्वेश्चनची होती तेच एडिटोरियलमधले पॅसेज आणि त्या पॅसेजला जे सेम फॉर्मॅटिंगमध्ये जे आहे मीन्स 1 2 3 4 या फॉर्मॅटमध्ये जे ॲक्च्युअल एक्झामला आहे ते एवढं असायचं. सोबत खाली व्होकॅबलरी असायची. त्या व्होकॅबलरीमध्ये सुद्धा याला काही फॉर्मॅटिंग वगैरे नव्हतं, एकदम सिम्पल टेक्स्ट असायचं. मग याच्यामध्ये जर बघितलं सायफर, मिनिंग, त्याचा सिनोनिम, अँटोनिम आणि काही लक्षात ठेवण्यासारखीची एखादी ट्रिक. सो एवढ्या गोष्टी सुरुवातीला असायच्या. हळूहळू बदल होत गेले. आणि मग जर आपण बघितलं पुढच्या याच्यामध्ये काही दिवसांमध्ये अजून बदल झाले. मग पुढचा जो काळ होता त्याच्यामध्ये साधारण जर आपण बघितलं ही एडिटोरियल PDF होती. मग ही बनली हळूहळू 15 फेब्रुवारीला. मग याच्यामध्ये पहिलं पेज आपण बघितलं असेल, हे पण मीच स्वतः डिझाईन केलं होतं. त्यानंतर हा वाला पार्ट होता आणि मग ही डिझाईन यानुसार जे ते पुढे बनत गेलं.
ओव्हरऑल याच्यामध्ये सुद्धा ABCDE आणि काही फॉर्मॅटमध्ये काही जे क्वेश्चन होते त्याला ओनली फर्स्ट सेकंड थर्ड या फॉर्मॅटमध्ये सुद्धा होतं. यांचं डिटेल एक्सप्लेनेशन असायचं आणि ह्या टाईपची फॉर्मॅटिंग होते. नंतर असायचं समरी ऑफ द पॅसेजची पूर्ण समरी सुद्धा दिलेली असायची, पूर्ण समरी पॅसेजची. ठीक आहे. आणि सोबत जे खाली त्याचे सिनोनिम अँटोनिम ती वाली जी आहे सेम याच पद्धतीने होतं आणि ह्या पद्धतीने मॅगझिनचं पण त्यामध्ये कव्हर पेज असायचं. यानंतरच्या काळामध्ये हळूहळू ते बदललं. जूनमध्ये आपण जर बघितलं तर याचा पूर्ण फॉर्मॅट जो आहे तो बऱ्यापैकी बदललेला होता. ह्या पद्धतीने ओनली A इज करेक्ट, B इज करेक्ट या फॉर्मॅटमध्ये आपण आलो. या सोबत कंपल्सरी एक क्वेश्चन ॲड झाला होता, टोन बेसवाला क्वेश्चन. त्याच्या सोबत जर मी म्हटलं समजा हे सगळे क्वेश्चन झाले की त्याचे करेक्ट आन्सर्स विथ एक्सप्लेनेशन, इकडे लाईन नंबर ॲड झाली जो की रेफरन्स आपण म्हणू शकतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला आन्सर करताय त्याचा आन्सर करत असताना त्याचा रेफरन्स नेमका काय त्याला रिलेट करणारी लाईन त्या ठिकाणी ॲड करण्यात आली आणि त्या लाईननुसार जे मग हळूहळू काही बदल झाले. यानंतर दिले जायचे व्होकॅब्युलरी. मग याच्यामध्ये नेमका तो काय आहे, ॲडव्हर्ब आहे, व्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, पार्ट्स ऑफ स्पीच मधला नेमका कोणता प्रकार आहे ते पण याच्यामध्ये ॲड करण्यात आलं. आणि ह्या पद्धतीने मीनिंग, सिनोनिम, अँटोनिम, एक्झाम्पल आणि क्रिएटिव्ह ट्रिक जी की मागच्या याच्यात फक्त ट्रिक असायची. सो आता जर मी म्हटलं समजा ह्या पद्धतीने अजून त्याच्यामध्ये बदल जे आहेत ते होत गेले. हे झालं जूनमध्ये. पुढे ऑगस्ट आलं. साधारण ऑगस्टमध्ये आपण जर बघितलं काय नवीन बदल बघायला भेटले. डिझाईन आता बदलायला लागली होती. या डिझाईनसोबत आता आपले जे काही ग्राफिक डिझायनर आहे त्यांच्या माध्यमातून हे सगळं बनायला लागलं. त्यांनी याला अजून चांगलं, मला खूप जास्त मदत त्यांची झाली, ज्या माध्यमातून ह्या PDF ज्या आहेत त्या अजून क्रिएटिव्ह दिसायला लागल्या. मग ह्या पद्धतीने आणि व्होकॅब्युलरीची होती जी पहिली सगळ्यात शेवटी असायची ती स्टार्टिंगला आली. व्होकॅब सोबत ट्रिक पण ॲड झाल्या, एक्झाम्पल्स ॲड व्हायला लागले. आणि सोबत जे हे झाल्या त्याच्यानंतर एक पॅसेज जो असेल तो पॅसेज, त्या पॅसेज सोबत साधारण जून, जुलै, ऑगस्ट पासून जे तर साधारण यामध्ये क्लोज टेस्ट नावाचा क्वेश्चन सुद्धा ॲड झाला. कोणता क्वेश्चन ॲड झाला, क्लोज टेस्ट. या फॉर्मॅटमध्ये क्लोज टेस्ट नावाचा क्वेश्चन जो आहे तो यायचा, जो की नवीन ॲड करण्यात आला होता. हा पण तेवढे जास्त चांगल्या फॉर्मॅटिंगमध्ये नव्हता, ठीकठाक होता. सुरुवातीला एकदम बेसिक लेवलचे क्लोज टेस्ट होते. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जर एखाद्याला बेसिक प्रिपरेशन करायचं असेल आणि प्रॅक्टिस करायची असेल तर त्याने प्रॅक्टिस करत असताना RC जर घ्यायचे असतील तर जान, फेब, मार्च या वेळेचे 2024 वाले पॅसेज जरी केले तरी चालतील, किंवा आपल्या बुकमधले जे ग्रीन लेवलचे पॅसेजेस आहेत त्यांना जरी डील केलं तरी चालेल. पण जर मी म्हटलं समजा क्लोज टेस्टला जी डील करायचं असेल तर साधारण आपण जर सुरुवातीचे क्लोज टेस्ट बघितले म्हणजे ऑगस्टमध्ये वगैरे जर बघितलं तर तेव्हापासूनच्या PDF जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर त्यात तुम्हाला लक्षात येईल जुलै किंवा ऑगस्टमधले जे मॅगझिन्स आहेत साधारण त्यामध्ये जर डिफिकल्टी लो दिसते क्लोज टेस्टच्या बाबतीत. ठीक आहे. मग ती क्लोज टेस्टवाली या फॉर्मॅटमध्ये तुम्ही चेक करू शकता. एकदम बेसिक लेवलचे क्लोज टेस्ट होते, बेसिक वर्ब वगैरे फॉर्मशी रिलेटेड आणि ॲडजेक्टिव्ह रिलेटेड या पद्धतीने. आणि मग होता शेवटी सगळ्यात पॅसेज. साधारण सुरुवातीला आपण बघितलं त्यावेळेस पहिली PDF होती 8 पेजेसची. आता सध्या ती बघा ऑगस्ट पर्यंत येईपर्यंत ती झाली जवळपास 16 पेजेसची, 16 पेजेसवाली. म्हणजे हे जर मी पहिल्याच दिवशी तुम्हाला म्हटलं असतं की नाही 16 पेजेसवाली PDF आपल्याला सॉल्व्ह करायची आहे, साधारण 14, 15, 12, 13 पेजेस मी कन्सिडर करतो, बाकी डिझाईन वगैरेचे सोडून द्या. 12, 13 प्रोडक्टिव्ह टेक्स्टवाले, कंटेक्स्टवाले जे पेजेस आहेत ते आपण या माध्यमातून सॉल्व्ह करायला लागलो. सोबत मग पुढे आला डिसेंबरमध्ये. यामध्ये भरपूर ड्रास्टिकली चेंज झालेले होते. याच्यामध्ये पण जर आपण बघितलं एडिटोरियल PDF यामध्ये मराठीमध्ये यांचे जे काही प्रोनाउन्सिएशन आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ते प्रोनाउन्स करता येत नाहीये, अशासाठी प्रोनाउन्सिएशन जे आहे ते मराठीमध्ये प्रोनाउन्सिएशन पण सुरुवात केली. अशा पद्धतीने PDF जी ती तयार झाली. डिसेंबरच्या नंतर येतो मग शेवटची आत्ताची रिसेंटवाली एखादी PDF तुम्हाला दाखवतो. रिसेंट म्हणता इतरी पण आहे 15 जानेवारी मधली. साधारण पेजेस जर बघितले तर 22 वरचे 2-3 सोडून द्या, साधारण 19-20 पेजेस जे आहे यामध्ये बघा किती डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असते.
इनकॉर्पोरेट हा एक वर्बवाला फॉर्म आहे. याचा टोन नेमका काय आहे, वेदर इट द वर्ड इज पॉझिटिव्ह टोन ऑर इन निगेटिव्ह टोन, मग ते इथं मेन्शन केलेलं असतं. याचा टोन न्यूट्रल आहे. मराठीमध्ये त्याचं प्रोनाउन्सिएशन असतं, काही लोकांना वाचता येत नाही, यासाठी इनकॉर्पोरेट यांचे मिनिंग मराठीत नसतात. यांचं फक्त प्रोनाउन्सिएशन मराठीत असतं, मिनिंग मात्र टू इन्क्लूड वगैरे इंग्लिशमध्येच दिलेलं असतं. बिकॉज आय बिलीव्ह वी नीड टू लर्न इंग्लिश इन इंग्लिश वे. त्याला इंग्लिशच्याच वेने शिकलं पाहिजे. पुन्हा जर तुम्ही मराठी शिकलात तर मराठी ट्रान्सलेशनमध्ये शिकणार, आणि म्हणून हे होऊ नये म्हणून मिनिंग तुम्हाला इंग्लिशमध्येच देईल. सोप्या इंग्लिशमध्ये ते मिनिंग जे आहेत ते दिलेले असतात, जेणेकरून तुम्हाला लवकरात इझी वेने तुम्हाला ते समजावं. ठीक आहे. सो या पद्धतीने सगळे असतील. मग पहिल्यांदा ही व्होकॅब्लरी तुम्हाला रीड करायची आहे. या व्होकॅब्लरी नंतर याच्यावरती बेस एक क्रिएटिव्ह स्टोरी तयार करण्यात येते. जे वर्ड्स आपण तिकडे वाचलेले, लाईक इनकॉर्पोरेट नावाचा एक शब्द आपण वरती वाचला होता, आता त्याच्यावर आधारित ही एक स्टोरी तयार करण्यात येते. ही मोस्टली एखाद्या बॉलिवूडच्या पिक्चरच्या थीमवरती असते. मग ज्याच्यामध्ये लाईक दिस वन, वन्स अपॉन अ टाइम देर वॉज अ यंग वॉरियर नेम सिकंदर. ही वॉज बॉर्न इन वर्ल्ड फेअर मेनी किंगडम्स फॉट फॉर पॉवर. सिकंदर ऑलवेज ड्रीम ऑफ कॉन्करिंग द वर्ल्ड, but he knew that to do so he had to incorporate, म्हणजेच टू इन्क्लूड विजडम अँड स्ट्रेंथ इनटू हिज प्लॅन्स. त्याच्या प्लॅन्समध्ये त्याला विजडम इन्कॉर्पोरेट करावा लागणार होता, म्हणजे ॲड करावा लागणार होता, इन्क्लूड करावा लागणार होता. याला म्हणतात कॉन्टेक्स्च्युअल एक्स्ट्रॅक्शन ऑफ मिनिंग. तो जो मिनिंग आहे त्याला कॉन्टेक्स्च्युअली अंडरस्टँड करून घेणं. ठीक आहे. आणि हे करण्यासाठी सगळ्यात सोपा आणि चांगला पर्याय असेल तर व्होकॅब्लरी पूर्णच्या पूर्ण या फॉर्ममध्ये जा, जेणेकरून जो वर्ड अडला त्या वर्डचं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जे त्या ब्रॅकेटमध्ये पूर्ण त्या वर्डचं मिनिंग दिलेलं असेल, ज्यावरनं तुम्हाला अंदाज लावता येईल. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा डिसेंबर पासून ज्या PDF चालू झालेल्या आहेत, डिसेंबरचं मॅगझिन असेल किंवा जानेवारीचं असेल, या दोघांमध्ये जर मी म्हटलं स्पेशली तुम्हाला या टाईपच्या स्टोरी बेस व्होकॅब्लरी वरती बेस असणाऱ्या स्टोरीज तुम्हाला वाचायला भेटतील. आणि या स्टोरीजमध्ये जे शब्द आहेत, जर मी म्हटलं समजा NICL असिस्टंट वगैरे आपण आता बघितलं असेल, किंवा SBI क्लरिकल असेल, जिथे कुठे, किंवा RBI अटेंडंट असेल, RBI असिस्टंट असेल, यांच्यासारख्या ज्या एक्झाम्स आहेत, ज्यांना प्री लेवलच्या एक्झाम मी म्हणतो, जिकडे स्टोरी बेसवाले भरपूर पॅसेजेस विचारले जातात, अशा केसमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी या टाईपचे वर्डिंग असलेले पॅसेजेस तुम्हाला बघायला भेटतील. ॲटलिस्ट त्या कॉन्टेक्स्टचं मिनिंगचं अंदाज कसा लावायचा किंवा काय ते आपल्याला या पद्धतीने लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. सो असं ओव्हरऑल एक स्टोरी जी आहे ती या फॉर्ममध्ये असते. एकदम इझी इंग्लिशमध्ये ती असते, कुणालाही वाचल्यानंतर समजेल इतक्या सोप्या शब्दामध्ये ते लिहिलेले असतं. ठीक आहे. रोज सकाळी सकाळी हे सगळं बनवलं जातं. दुसरं पुढे असतो एक पर्टिक्युलर एक पॅसेज दिलेला असतो, आणि त्या पॅसेजच्या फॉर्ममध्ये एक पॅसेज आहे. हा पॅसेज नेमका कुठला आहे त्याचा पुढे सोर्स दिलेला असतो. द हिंदू मधला पॅसेज आहे. मग हे द हिंदू मधले जे पॅसेज आहेत ते त्याच्या सोबत असे क्वेश्चन्स, आता जे वर्ड्स त्या पॅसेजमध्ये असतील ते ऑलरेडी मेन्शन केलेले आहे, तेच वर्ड्स इकडे डिफिकल्ट वाटणारे वर्ड्स तेच इकडे असतील, आणि त्यामुळे ते लवकर समजायला सोपं जातं. हा होता पहिला क्वेश्चन. ठीक आहे. 10 क्वेश्चन आणि त्याचे 10 करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता बँकिंग एक्झामला जे पॅटर्न येतात, बँकिंग एक्झाममध्ये ज्या पद्धतीचे क्वेश्चन येतात ते इथं दिलेले आहेत. सोबत जर मी म्हटलं त्यानंतर तो वर्ड स्वॅपवाला क्वेश्चन. वर्ड स्वॅप काय असतं आपल्याला माहिती आहे. मग हे पण एक्झाममध्ये मोस्टली विचारला जाणारा क्वेश्चन ऑफ द इयर म्हटलं 2024 मधला, तो वर्ड स्वॅप किंवा वर्ड युसेज हे दोन आपण म्हणू शकतो. बऱ्यापैकी ऑलमोस्ट मी म्हणाल 90% पेक्षा जास्त पर्सेंट केसमध्ये हा क्वेश्चन कंपल्सरी विचारला होता. त्यावरती बेस हे क्वेश्चन्स जे आहेत मेमरी बेसमधले, पहिले याचा सोर्स जो आहे तो मेमरी बेसवाले क्वेश्चन्स होते, हे याच्यामध्ये ॲड केले. रोजच्या रोज 5-5 क्वेश्चन आहे वर्ड स्वॅपचे. त्यानंतर जर मी म्हटलं समजा ह्यांचं आन्सर तुम्ही बघू शकता, डिटेलमध्ये आन्सरिंग असतं, एकदम डिटेलमध्ये आन्सर असतं. लाईक एक आन्सर बनलं पण बाकीचे का नाही बनले ते पण तिथं मेन्शन केलेलं असतं. या टाईपमध्ये टोटल 5 सेंटेन्सेस इथे कंपल्सरी असणार, 5 क्वेश्चन असणार. त्यानंतर पॅराजंबल सोर्स दिलेला असतो, कधी स्टोरी बेस, कधी द हिंदू बेस, कधी इऑन नावाचं जर्नल आहे त्यावरून असतात, कधी EOS.org वरचे असतात. अशा ओव्हरऑल ज्या नॅशनल किंवा इंटरनॅशनल जर्नल मॅगझिन्स जिथनं कुठनं चांगलं मटेरियल मिळतंय ते वाला मटेरियल यासाठी कन्सिडर केलं जातं, आणि त्यावरती बेस क्वेश्चन्स बनवले जातात, जेणेकरून आपल्या ॲक्च्युअल एक्झामसाठी आपल्याला काय झालं पाहिजे, फायदा झाला पाहिजे. त्या टाईपचं त्या कॉन्टेक्स्टचं मटेरियल आपल्याला त्याच्यातून भेटलं पाहिजे म्हणून.
नंतर मी जर म्हटलं समजा मग हा पूर्ण पॅराजंबल याला प्रॉपरली अरेंज करायचे, क्वेश्चनचे आन्सर करायचे आणि क्वेश्चनचे आन्सर केल्यानंतर जे तर दिलेले सेंटेन्स का बरं बरोबर आहेत, कसे आहेत, हे सगळंच्या सगळं डिटेलमध्ये याचे क्ल्यू काय भेटले ते पण इथं मेन्शन केलेलं असतं. असा पॅराजंबलवाला क्वेश्चन. सगळ्यात पहिल्यांदा एक 10 क्वेश्चनवाला आरसी बघितला, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बघितला, नंतर वर्ड स्वॅप बघितला, नंतर क्लोज टेस्ट बघितलं, सॉरी वर्ड पॅराजंबल बघितलं. आता पुढचा आहे तो वर्ड युसेजवाला पार्ट. याचा सोर्स आहे बघा आपलं जे बुक आहे इंग्लिश मीटर, त्या बुकमध्ये टोटल 200+ फ्रेजेस दिलेले आहेत, पण त्या फक्त वाचून होत नाही, लक्षात राहत नाही असं काही जणांचं म्हणणं होतं. मग त्यांच्यावरती बेस जर क्वेश्चन बनवले गेले तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना काही रिझनिंग जे आहे, जे लॉजिक आहे ते लक्षात राहतं. त्या बेसनी जर आपण गेलो तर बऱ्यापैकी क्वेश्चन ते फ्रेजेस लक्षात राहतील आणि असं म्हणून ह्याच्यावरती बेस क्वेश्चन बनवण्यात आले. हे क्वेश्चन बनवण्यामागची एक अजून एक स्टोरी होती की लाईक IDBI जामचा जो पेपर होता त्यामध्ये बऱ्यापैकी पेपर सॉल्व्ह करताना जाणवलं 3 क्वेश्चन असे होते, 2-3 क्वेश्चन असे होते की जे फ्रेजेस यूज केलेले वर्ड्स होते, ते फ्रेजेस जे आहेत त्या एका सेंटेन्समध्ये यूज केल्या आणि त्याच्यावर बेस कोणतं करेक्ट आहे कोणतं इनकरेक्ट आहे असं विचारलं होतं. आणि तो क्वेश्चन बघितल्यानंतर मला असं वाटलं की नाही हा क्वेश्चन मस्त आहे, या टाईपचे क्वेश्चन आपण घेतले पाहिजे, म्हणून ते इकडे ऍड केले. साधारण 81 पासून तर 85 पर्यंत ही सिरीज मी मेंटेन केलेली आहे इंग्लिश पिटारा जे बुक आहे त्या बुक सोबत. मग त्यानुसार हे सगळे त्यांचे मिनिंग आणि एक्झाम्पल्स आहेत. पण आता त्यांचे जे मिनिंग होते ते मिनिंग इथं वाक्यामध्ये वापरलेले असतील. मग A, B आणि C यांच्यापैकी कोणतं करेक्ट आहे कोणतं इनकरेक्ट आहे या टाईपमध्ये जर आपण बघितलं असे 5 क्वेश्चन इकडे आपल्याला बघायला भेटतील. म्हणजे मी म्हटलं वर्ड युसेज, वर्ड स्वॅप, त्यानंतर पॅराजंबल, साधारण 5-5-5 असे टोटल 15 क्वेश्चन हे आणि 10 मार्काचा RC म्हणजे साधारण 25 क्वेश्चन्स जे आहेत ते याच्यामध्ये आपण डील करतोय. सध्या हे झाले 25 आणि सोबत याच्या सोबतच असतं क्लोज टेस्ट नावाचा एक प्रकार. काय असतं क्लोज टेस्ट. या क्लोज टेस्टच्या फॉर्ममध्ये तुम्ही बघू शकता क्लोज टेस्ट पण इथं इऑन जे मॅगझिन आहे त्याच्यावरती रिलेटेड आहे. साधारण या पद्धतीचे क्लोज टेस्ट फर्स्टला कोण येईल, सेकंडला कोण येईल, थर्डला कोण येईल किंवा फोर्थला कोण येईल, फिफ्थला कोण येईल आणि याच्यावर बेस हा वर्ड फिल केलेला आणि याला बोल्ड केलेला असतं, हायलाइट केलेलं असतं तुम्हाला वाचताना इझी जावं यासाठी. आता याचं एक्सप्लेनेशन पण तुम्ही बघू शकता. साधारण एक्सप्लेनेशनमध्ये करेक्ट आन्सर कोणतं आहे, सोबत त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे ते, याचा मिनिंग काय आहे, रिजेक्टेड ऑप्शन का बरं रिजेक्टेड ऑप्शन होऊ शकत नाही या ठिकाणी, या रिलेटेड असं पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन असतं. आणि म्हणून ही PDF एवढी मोठी बनते. साधारण मी म्हटलं 25 ते क्वेश्चन आणि 5 क्लोज टेस्टचे क्वेश्चन म्हणजे ओव्हरऑल मित्रांनो तुम्ही डेली प्रॅक्टिस करताय 30 क्वेश्चनची, म्हणजे एक प्री लेव्हलचा जो पेपर आहे तो तुम्ही सॉल्व्ह करताय. पण हे म्हणायला प्री लेवल आहे, ॲक्च्युअल ह्याची लेवल बऱ्यापैकी चांगली असते. पार मेन्स लेवल सारखं हे सगळं बनतं आणि याच्यावरती बेसच मग जी बनते दॅट इज द बँकर्स टेस्ट सिरीज. आणि या बँकर्स टेस्ट सिरीज बद्दल सुद्धा जसं की मी आधी पण म्हटलं ही फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना अवेलेबल आहे. सारथी एज्युकेशनच्या ॲपवरती गेलात आणि बँकर्स टेस्ट सिरीजवरती क्लिक केलं तर तुम्हाला ती फ्रीमध्ये त्या तिकडे घेऊन जाते. ॲपवरती पण आणि टेलिग्रामवरती पण याची लिंक शेअर केलेली ती एकदा बघून घ्या. या पद्धतीने जर मी म्हटलं समजा याचे शॉर्ट ग्लिम्स आपण बघितले, मॅगझिनमध्ये या टाईपमध्ये सगळंच्या सगळं कंटेंट मिळतं. साधारण हे सगळे मॅगझिन ऑलरेडी अवेलेबल आहे. साधा विचार तुम्ही करू शकता, टोटल ओव्हरऑल आत्तापर्यंत जर दिवस बघितले एका वर्षामधले 365, मी 25च प्रॉडक्टिव्ह दिवस पकडतो संडे सोडून. बाकी सोडून मी जर म्हटलं समजा 25 एडिटोरियल रोजचे एकही दिवस त्याच्यामध्ये खाडा नाहीये. विशेष करून 1 वर्ष झालंय, 1 वर्ष, आणि या एका वर्षामध्ये एक पण ब्रेक नाहीये. किती ब्रेक नाहीये? एक पण ब्रेक नाहीये. विशेष करून हे मला सांगावं असं वाटेल कारण कन्सिस्टन्सी खूप भयानक मॅटर करते. तुमची कन्सिस्टन्सी जी असते त्या कन्सिस्टन्सीनुसार लक्षात येईल तुम्हाला. आता जर मी म्हणलं समजा साधारण चॅनल डेट कोणती पण तुम्ही बघितली, कोणती पण एक रॅन्डमली मी डेट घेतली, समजा कोणती पण डेट घेतली, मागची एखादी ऑक्टोबर मधली घेतली मी समजा 25 ऑक्टोबर. जर 25 ऑक्टोबरला संडे नसेल तर कंपल्सरी तुम्हाला 25 ऑक्टोबरची PDF बघायला भेटेल. सो ओव्हरऑल मी म्हणतोय कोणता पण डे काढा तुम्ही, कोणता पण घ्या, इंग्लिश पिटारा टेलिग्राम चॅनलवरती जा, सर्चमध्ये जा आणि कोणती पण डेट टाका. संडे नसेल किंवा द हिंदू नसेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला 100% द हिंदूची जी PDF आहे ती तुम्हाला कंपल्सरी भेटेल. कोणता पण डे काढा. मग ही जी कन्सिस्टन्सी आहे ही याची मेंटेन करण्यात आली आहे बिकॉज आय बिलीव्ह इन कन्सिस्टन्सी. आपल्याला कन्सिस्टंट असलं पाहिजे बिकॉज
कितीही अंतरावरनं कुठेही असेल आणि एखादा जरी स्टुडंट कन्सिस्टंटली ते करत असेल आणि त्याचा जर मला मेसेज आला की यार सर अजून PDF कसं काय नाही आली, तर मला गिल्टी फील होतं की यार नाही, तो माझी वाट बघतोय, त्या PDFची वाट बघतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की ती कन्सिस्टन्सी ब्रेक व्हायला नको. आणि म्हणून मी 100% एखाद्या वेळेस कितीही आजारी असेल, कुठे बाहेरगावी असेल, व्हॉट एव्हर मे बी द रिझन, जिथे मला बंक करता येऊ शकतं तरी पण मी करत नाही. त्याचं कारण आहे आय बिलीव्ह इन कन्सिस्टन्सी अँड आय विल एक्सपेक्ट इट फ्रॉम युअर साईड. तुमच्या साईडनी पण मी ती एक्सपेक्ट करेल की तुम्ही सुद्धा तेवढं कन्सिस्टंट असलं पाहिजे. ठीक आहे, आता हे झालं कन्सिस्टन्सीच्या बाबतीत. मग सर सरप्राईज नेमकं काय आहे? सरप्राईज नेमकं काय आहे? चला तर आता वळूया आपण सरप्राईजकडे. मग मेनली मी जर म्हटलं समजा सरप्राईज काय असणार आहे, सो बऱ्याच दिवसांपासून अगोदरपासून सगळ्यांची अशी इच्छा होती की द हिंदू एडिटोरियल जे आहे ते व्हिडिओच्या फॉर्ममध्ये सुद्धा आम्हाला आलं पाहिजे. आमच्या समोर ते वर्डिंग वगैरे नाही लक्षात येत, आम्हाला वाचून ते समजत नाही, तर ते समजून सांगणारं कोणीतरी असलं पाहिजे. आणि मी त्यावेळेस सुद्धा म्हणत होतो की तुम्हाला बेस्ट फायदा जी देईल ती PDFच देईल. पण तरी भरपूर लोकांचं म्हणणं आहे आणि सोबत आता जी डिफिकल्टी लेवल आहे सध्याच्या PDFची, त्यानुसार असं वाटतं की इट नीड द एक्सप्लेनेशन. आणि म्हणून या मंडेपासनं दुपारी 2:30 ते 3:30 या वेळामध्ये ऑफलाईन फॉर्ममध्ये जे पण आपले VJ1 असतील किंवा त्याच्या अगोदरचे पण असतील, जेवढे आतापर्यंत सारथीचे स्टुडंट आहे सगळ्यांसाठी ओपन टू ऑल, या सगळ्यांसाठी ती ओपन असणार आहे. 2:30 ते 3:30 मध्ये डेली द हिंदू एडिटोरियल जे असेल त्याचं एक्सप्लेनेशन तिथं चालेल. त्यामध्ये रिच व्होकॅबलरी असेल, त्या व्होकॅबलरीचं पूर्ण ऑपरेशन केलं जाईल, पार सर्जरी केली जाईल. कोण कोण काय काय आहे, कुठून ते शब्द तयार होतात, त्याचे रूट वर्ड्स काय, या सगळ्यांबद्दलचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथे बघायला भेटेल. सोबत व्होकॅबलरी बेस्ड स्टोरी असेल, ती तुम्हाला रीड करून यायची असेल. एडिटोरियल बेस्ड जो पॅसेज आहे तो सुद्धा त्या ठिकाणी असेल. त्याला नेमकं कसं वाचलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण त्याला डील केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या असतील. ठीक आहे, सोबतच VJ1 पासून तर चॅम्पियन असेल, सगळ्या लोकांना ऑनलाईन ॲक्सेस सुद्धा असेल. पण ऑनलाईन मध्ये ते बघता येईल, रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मात्र त्यांना ते नंतर बघावे लागतील. ठीक आहे, आपल्या बॅचला परफेक्शन असेल किंवा इंग्लिशच्या स्पेशल बॅच जर तुम्ही परचेस केलेल्या असतील तर तुम्हाला सुद्धा त्याचा ॲक्सेस मिळणार आहे. ठीक आहे, जे ऑनलाईन वाले स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. ऑफलाईन वाले जे स्टुडंट्स आहेत त्यांना इथे क्लासमध्ये आपली जी बिल्डिंग खडके हॉल जो आहे तिकडे मेन हॉलमध्ये जे आहेत तर हे सेशन्स असतील. सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला येताना पहिले ती PDF सॉल्व करून यायची आहे, जेणेकरून तिथं आल्यानंतर जे तर आपल्याला थोडं अजून काय होईल, सोपं जाईल. ठीक आहे, सो ह्या पद्धतीने प्रॉपरली प्लॅन करून आपण या पद्धतीने द हिंदू एडिटोरियलला पुन्हा एकदा डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत इन द फॉर्म ऑफ व्हिडिओजच्या फॉर्ममध्ये. आणि म्हणून असे व्हिडिओजच्या फॉर्ममध्ये जे डेली व्हिडिओ लेक्चर्स असतील एडिटोरियलसाठी. मग एडिटोरियलमध्ये नेमकं काय असेल, फक्त द हिंदू असेल का? बिलकुल नाही मित्रांनो. जे पण ट्रेंडिंग टॉपिक्स आहे त्या ट्रेंडिंग टॉपिकवरती बेस जे आपल्याला द हिंदू PDF मध्ये बघायला भेटतं, याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला द हिंदू एडिटोरियलच्या लेक्चरमध्ये पण बघायला भेटेल. सोबत ज्या लोकांची आतापर्यंत बॅच संपलेली आहे पण सर प्रॅक्टिससाठी काहीच नाही आहे, VJ1-2चा आता ॲक्सेस संपत आलाय, मग आमचं काय होईल, नेमकं कसं होईल, तुम्हाला सुद्धा टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत बॅच आहे तोपर्यंत त्याचा ॲक्सेस मिळेल. बॅच संपल्यानंतर पण ऑफलाईनला तुम्हाला कुणी अडवणार नाही. जर तुम्हाला 1-to-1 केसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते मला येऊन विचारू शकता. सो ह्या पद्धतीने सुद्धा काउन्सिलिंग सुद्धा असेल. ओव्हरऑल अल्टिमेट एम एवढंच आहे की मॅक्झिमम लोकांपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे. ठीक आहे, सो मॅक्झिमम फायदा तुम्ही करून घ्या. या पद्धतीने जर मी म्हटलं समजा जेवढे पण याच्यातून फायदा काय होणार आहे, फीचर्स काय काय असणार आहे, कंप्लीट सोल्युशन असेल बँकिंग एक्झामसाठी. ह्या फॉर्मॅटमध्ये अजून एक अनाउन्समेंट आहे, लाईक जी द हिंदू एडिटोरियलची PDF येते हळूहळू सध्या 30 क्वेश्चन्सचे आहे. यालाच मी पुढे अजून मेन्सच्या फॉर्ममध्ये घेऊन जातोय. मेन्स लेवलला जे काही क्वेश्चन्स येतात त्या टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येतील. द हिंदूची लेवल वाढलेली असेल. आणि संध्याकाळी आपली एक कन्सेप्ट बिल्डर नावाची एक PDF येते, ज्या कन्सेप्ट बिल्डरमध्ये आतापर्यंत 110+ कन्सेप्ट बिल्डर आलेले आहेत. त्या कन्सेप्ट बिल्डरमध्ये जे बिगिनर्स असतील त्यांनी त्या कन्सेप्ट बिल्डरला डील केलं पाहिजे. सो कन्सेप्ट बिल्डरला इथेच कंटिन्यू न करता याच्या सोबत अजून प्री लेवलचे जे 30 क्वेश्चन्स असतील, मग रोजच्या रोज प्री लेवलची जी 30% 30 क्वेश्चनची PDF आहे ती
संध्याकाळी अवेलेबल असेल आणि सकाळची जी PDF आहे ती मेन्स रिलेटेड अवेलेबल असेल. पण सर मला 2-2 एवढं सगळं इंग्लिशचं करायचं आहे म्हणजे पॉसिबल नाही होणार. एकच PDF तुम्ही केली तरी पण मोर दॅन सफिशियंट असेल. बिगिनर लोकांनी कन्सेप्ट बिल्डर पासून सुरू करा. हळूहळू त्या कन्सेप्ट बिल्डर जशा कंप्लीट करतायत तसं तुम्हाला लक्षात येईल की आता क्वेश्चनचे पॅटर्न समजायला लागले, मग तुम्ही शिफ्ट होऊन जा द हिंदू एडिटोरियलकडे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला लक्षात येऊन जाईल कोणत्या एक्झामसाठी फायदेशीर असेल. इन्शुरन्स असेल, SSC, रेल्वे, MBA एंट्रन्स या सगळ्या एक्झामसाठी हे फायदेशीर असेल. साधारण जर मी म्हटलं समजा 3000 प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आहेत बँकिंग रिलेटेड एक्झाम्सचे, मी फक्त म्हटलं जेवढे क्वेश्चन्स आहेत त्यानुसार जर कन्सिडर केलं तर क्वेश्चनच्या टाईपनुसार, व्हरायटीनुसार त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटतील. डिटेल एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर लेव्हल वाईज ग्रीन, येलो आणि रेड सेट आपल्या पुस्तकामध्ये बघायला भेटतात. तशा टाईपचं एडिटोरियलमध्ये जेव्हा आपण डिस्कशन करणार आहोत त्यावेळेस हे सगळे बघणार आहोत. ओव्हरऑल जर मी म्हटलं तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. होप सो यू विल एन्जॉय इट. जेवढे पण मॅगझिन आहेत ते सगळ्या मॅगझिनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीने आपण भेटणार आहोत मंडेपासनं रोज दुपारी 2:30 वाजता. आणि सोबत ज्या लोकांना SBIला प्रिपेअर करतायत अशा लोकांसाठी 8 तारखेपासून रोज संध्याकाळी 7 वाजता आपण लाईव्ह टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये, अनालिसिसच्या फॉर्मॅटमध्ये भेटणार आहोत. सो ह्या पद्धतीने 2 ॲक्टिव्हिटी असतील, ह्या आपण कंटिन्यू करूया जेणेकरून SBIमध्ये त्याचा फायदा आपल्याला भरपूर सारा होईल. ओके, चलो, ओके, गुड डे सगळ्यांना आणि ऑल द बेस्ट पुढच्या सेशनसाठी. थँक्यू व्हेरी मच.